नमस्कार मंडळी. आज आपण एका अशा जबरदस्त टॉपिकवर बोलणार आहोत ज्याची चर्चा सगळीकडे आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा सोप्या भाषेत AI. आता हे नाव ऐकून थोडं जड वाटतं नाही का? पण काळजी करू नका. आज आपण हे इतकं सोपं करून समजून घेणार आहोत की कोणालाही सहज पटेल. तर पहिला प्रश्न, AI आपल्या रोजच्या आयुष्याचा भाग आहे का? काय वाटतं? अनेकांना वाटतं की AI म्हणजे सिनेमातले रोबोट्स किंवा भविष्यातली कोणतीतरी गोष्ट. पण खरं सांगू, आपण सगळे अगदी रोज AI वापरतो आणि तेही नकळतपणे. अहो, विश्वास बसत नाहीये. विचार करा, सकाळी उठल्यावर तुम्ही तुमचा फोन फेस रिकग्निशनने अनलॉक करता. ते AI आहे. यूट्यूबवर स्क्रोल करताना ते बरोबर तुमच्या आवडीचे व्हिडिओ समोर आणतं. ते सुद्धा AI आहे. आणि एवढंच काय, मेसेज टाईप करताना कीबोर्ड जो पुढचा शब्द सुचवतो ना, हो, तेही AIच आहे. म्हणजे बघा, AI आपल्या आयुष्यात किती खोलवर रुजलंय. ओके, तर मग हे सगळं होतं कसं? AI नक्की करतं तरी काय? अगदी सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर AI म्हणजे एक पॅटर्न शोधणारं मशीन. हो, फक्त एवढंच. ते काय करतं तर प्रचंड डेटामधून म्हणजे माहितीच्या समुद्रातून विशिष्ट पॅटर्न्स किंवा नमुने शोधून काढतं. याची जर पुस्तकी व्याख्या बघायची झाली तर ती अशी आहे. आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणजे कम्प्युटरला ती कामं करायला शिकवणं जी करण्यासाठी साधारणपणे माणसाच्या बुद्धीची गरज लागते, जसं की फोटो ओळखणं, भाषा समजून घेणं किंवा एखादा निर्णय घेणं. आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. पारंपरिक प्रोग्रॅम्स आणि AI मध्ये काय फरक आहे? बघा, जुने प्रोग्रॅम्स कसे होते? त्यांना आपण नियम लिहून द्यायचो. जर असं झालं तर तसं कर, अगदी सरळ हिशोब. पण AI असं नियमांवर चालत नाही. ते वेगळंच आहे. आपण त्याला नियम नाही शिकवत, आपण त्याला हजारो लाखो उदाहरणं देतो आणि मग ते त्या उदाहरणांमधनं स्वतःच पॅटर्न शिकतं आणि त्या आधारे अंदाज लावतं. म्हणजे आपण त्याला काय करावं हे नाही सांगत, तर कसं शिकावं हे शिकवतो. हीच तर AIची खरी ताकद आहे. आणि तुम्हाला माहिती आहे, AIच्या शिकण्याची ही पद्धत कोणासारखी आहे? अगदी एका लहान मुलासारखी. चला बघूया कसं. तुम्ही विचार करा, एखादं लहान मूल सफरचंद ओळखायला कसं शिकतं? आपण काय करतो? आपण त्याला वेगवेगळी सफरचंद दाखवतो. कधी लाल, कधी हिरवं, कधी मोठं तर कधी छोटं. हजारो वेळा दाखवल्यावर त्या मुलाच्या डोक्यात एक पॅटर्न तयार होतो. एक कल्पना तयार होती की सफरचंद म्हणजे साधारणपणे गोल, देठ असलेलं फळ. आणि मग काय? पुढच्या वेळी तुम्ही त्याला जगातलं कोणतेही कधीही न पाहिलेलं सफरचंद दाखवा, ते मूल बरोबर ओळखतं, हे सफरचंद आहे. आणि गंमत म्हणजे AI अगदी असंच काम करतं. आपण कॉम्प्युटरला सफरचंदाचे हजारो फोटो देतो आणि प्रत्येक फोटोला सांगतो की हा सफरचंद आहे. कॉम्प्युटर ते सगळे फोटो बघतो, त्यांचा अभ्यास करतो आणि स्वतःहून सफरचंदाचा पॅटर्न शिकतो. आणि मग आपण त्याला एक नवीन फोटो दिला की तो बरोबर ओळखतो. ठीक आहे, सफरचंदाचं उदाहरण तर सोपं होतं. पण आता हेच तत्त्व आपल्या फोन आणि यूट्यूबमध्ये कसं काम करतं? चला, फळांपासून फोनकडे वळूया. हे बघा, किती इंटरेस्टिंग आहे. फेस अनलॉक काय करतो? तो तुमच्या चेहऱ्याचा युनिक पॅटर्न ओळखतो. कीबोर्ड पुढचा शब्द कसा सुचवतो? तो लाखो वाक्यांचा पॅटर्न शिकलेला असतो. आणि आपलं लाडकं यूट्यूब किंवा नेटफ्लिक्स, ते तुम्ही काय बघता या तुमच्या आवडीच्या पॅटर्नवरून पुढच्या शिफारसी करतं. म्हणजे सगळा खेळ कशाचा आहे? पॅटर्नचा. ठीक आहे, मग आतापर्यंत आपण बघितलं की AI काय आहे. पण एक मिनिट, AI काय नाही हे समजून घेणं सुद्धा तितकंच किंबहुना जास्त महत्त्वाचं आहे, कारण गैरसमज खूप आहेत. काही गोष्टी एकदम स्पष्ट लक्षात ठेवूया. पहिलं, AI म्हणजे माणसासारखं विचार करणारं मन नाही. त्याला भावना नसतात, त्याला जाणीव नसते. दुसरं, ते फक्त एक साधन आहे, एका विशिष्ट कामासाठी बनवलेलं एक पॉवरफुल टूल. तिसरं, आणि हे सर्वात महत्त्वाचं, AI चुका करू शकतं. हो, ते चुकू शकतं, कारण ते ज्या डेटावर शिकतं तो डेटा जर चुकीचा किंवा अपुरा असेल तर त्याचे निर्णयही चुकू शकतात. त्यामुळे ते नेहमीच 100% बरोबर असेल असं नाही. तर मग आजच्या या सगळ्या चर्चेचं सार काय? जर कोणी विचारलं AI म्हणजे काय, तर एका वाक्यात उत्तर काय द्याल? ते म्हणजे कम्प्युटर्स उदाहरणांवरून शिकतात, जेणेकरून ते विशिष्ट कामांमध्ये हुशार अंदाज लावू शकतील. बस इतकंच सोपं आहे. हे एक वाक्य लक्षात ठेवलं ना की AIची मूळ संकल्पना तुमच्या कायम लक्षात राहील. आज वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. नॉलेज इक्विटी पार्टनर्स हे एक बहुभाषिक चॅनल आहे. आमचा प्रयत्न असतो की विविध विषयांवरचं ताजं आणि उपयोगी ज्ञान तुमच्यापर्यंत पोचवावं, जेणेकरून आपलं रोजचं जीवन अधिक सोपं आणि प्रभावी होईल. जर तुम्हाला आमचा हा प्रयत्न आवडला असेल आणि ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर नॉलेज इक्विटी पार्टनर्सला नक्की सबस्क्राईब करा. आणि हो, लाईक आणि शेअर करून हे ज्ञान आपल्या मित्रमैत्रिणींपर्यंत, कुटुंबापर्यंत पोहोचवायला विसरू नका. चला तर मग ज्ञानाची ही आस अशीच कायम ठेवूया.